मांजर बघा काय करते. नाश्त्यासाठी स्पेशल आहे हे बघा, गरम गरम भाकरी आहे. आणि इकडे आहे ना, हे काल जे आपण रोहन आणली होती ना रानातून, त्या रोहनाची भाजी आहे. हे बघा मस्त कुठे सगळी, हे बघा. हो आहे, चल. हे बघा आहे परत आले. हो हो चला. सगळे निघताना सारखे सांगत असतात, सावकाश जा, ट्रेननी सावकाश चढ, पाणी बिणी भरलं तर जाऊ नकोस. खूप काळजी वाटते आपल्या गावच्या लोकांना आपली. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 11 आणि आजचं गावचं वातावरण बघा कसं आहे. हे बघा आजचं वातावरण गावचं बघा, ऊन पडलं आहे. आज काय पावसाची यायची परत चिन्ह नाही आहे, कारण काल पण पाऊस नाही आला आणि आज पण पाऊस नाही आला. आपण मुंबईवरून आलेलो 2 दिवसासाठी, लावणीसाठी आलेलो. 2 दिवस लावणी लावली आणि काय काल तर पाऊस नाही आला. मग आपल्या इथनं 2-3 मळे अजून लावायचे आहेत. पण आता आहे ना, आपली सुट्टी संपली. आपल्या मित्राची गाडी आहे, त्या गाडीने आपण मुंबईला जाणार आहे. तर आता थोड्या टायमात आपण निघायचं आहे. तिकडं बघा, इकडची झाडं आहेत ना, उन्हाळ्यातून पूर्ण सुकलेली आता मस्त आहेत ना, हिरवीगार झालेत. हे बघा, ह्याला असं ऊन पडलं आहे ना, एकदम कडक ऊन पडलं आहे. असं वाटतं की पाऊस आता गायब झाला की काय. आणि इकडे बघा, इकडे आहे ना मस्त एक छोटंसं असं की चाफ्याचं झाड आहे. आणि चाफ्याच्या झाडाला फुलं बघा कशी आली. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा बघा, मस्त छोटी छोटी अशी फुलं आली. सोनचाफा बघा बघा, मस्त अशी वरती पण आली. जवळ एवढंच आहे बघा, एवढं छोटं झाड आहे. आणि छोट्या झाडावर आहे जवळजवळ आता 15-20 तरी फुलं आहेत. इकडे एक मस्त फुललं आहे. हे बघा मस्त, वास पण खूप छान येते. तर चला, हे बघा इकडे बघा, आजचं वातावरण बघा कसं आहे गावाला. इकडे ऊन पडले कडक, एकदम कडक ऊन पडले. 11 वाजले आणि 11 वाजता असं ऊन पडलं आहे बघा. तर चला मंडळी, आता थोड्या टायमात आहे ना आपल्याला निघायचं आहे. आणि आता आपण घरी जाऊया आणि जरा नाश्ता करूया. आणि इकडे आहेत ना सावंग काका बसलेत वाटते घरी. हे बघा, हे बघा आमची चवंग काय. आणि इथं काय सुकायला घातलं. हे बघा, ऊन पडलं आहे ना, उन्हात गहू सुकायला घातला नाही आहेत. इकडं बघा, नाहीतर कसं गावात टोके वगैरे पडतात ना, ऊन पडलं आहे तर पटकन गहू सुकायला घातला नाही तिकडे. आई चवंग काय बसले आहेत. काय काय करतो काय नाही, बसलोय आता. हे बघा चवंग काय आहेत. आणि आमची स्वाती आहे. काय नाश्ता विष्टा झाला. हो झाला आता. झाला. हे बघा, अरे हे बघा इकडं पिल्लू आले. कोंबडं बघा केवढंच आहे. मांजरू आहे तिकडे. आणि हे बघा मांजर बघा काय करते. हे बघा, जवळ गेलं की पळून जाणार बघ, घाबरतं ना. हे बघा मांजर पण गेले. तर चला, पाऊस काय येत नाही वाटतं आता. आज नाही. हा, टांग लागला. टाक दिला ना. 2-3 काल पण नाही आला दिवसभर. 10 दिवस पूर्ण लागला. 10 दिवस लागला ना, मस्त मजबूत चालू लागला. झाला. हा ना. 10 दिवस पूर्ण लागला. हा, तर चला मंडळी, आता जायचं आहे आपल्याला घरी. आणि घरी जाऊन जरा नाश्ता करूया आणि मग आपण मुंबईला थोड्या टायमात निघायचं आहे. तर चला, मस्तपैकी आता आहे ना आपल्याला नाश्ता करायचा आहे. आता नाश्ता करूया. काय नाश्त्यासाठी स्पेशल आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, नाश्त्यासाठी स्पेशल आहे. हे बघा, गरम गरम भाकरी आहे. आणि इकडे आहे ना, हे काल जे आपण रोहन आणली होती ना रानातून, त्या रोहनाची भाजी आहे. हे बघा मस्तपैकी एकदम टेस्टी लागते ही भाजी. आणि गावाला आल्यावर आपल्याला भाकऱ्या खायला भेटतात. भाकऱ्या खायची मजा लयच भारी आहे गावाला आल्यावर. चपातीपेक्षा भाकऱ्या एकदम बेस्ट. भाकरी आणि ही रोहनाची भाजी, हा हा भारी. तर चला, आता आहे ना मस्तपैकी आपण आहे ना खाऊन बघूया. भारी, एक नंबर लागते. ह्या वर्षीचं आहे ना पहिल्यांदाच नवं केलं ह्या रोहनाच्या भाजीचं. आणि रोहनात ना ही सगळ्यांनाच भेटत नाही रानामध्ये. ही भाजी भेटायला पण आहे ना नशीब लागतं आहे बघा. तर चला म्हणजे आता आहे ना आपण नाश्ता करून घेऊया आणि थोड्या टायमातच आपल्याला आता निघायचं आहे. चला, हे वाजलेत हे बघा 12:30 वाजलेत.
तर चला या बघा आपल्या बॅगा बघा. जेव्हा मुंबईतून आलो ना तेव्हा एकच बॅग होती आणि गावावरून मुंबईला जाताना 1, 4, 2, 3 अशा नेहमी बॅगा होत्या. तर आमच्या आहे ना काय ना काहीतरी देतच असते. काय काय दिलं नाही दाखवतो तुम्हाला. ते बघा याच्यामध्ये आहे ना त्या भाजी आहेत. चला बघा ह्याच्यामध्ये काय काय दिलं ना बघा. ही आहे ना भाजी आहे, ही दाणची भाजी आहे, ती लाल माठ बोलतात ना ती भाजी आहे. आणि इकडं ही बघा ही भालगीची भाजी आहे. आणि ही आहेत ना ही आलूवाची पानं आहेत. हे बघा हे आलू त्याच्या आपण आलू वड्या बनवतो ना हे बघा हे आलू आहेत. आणि इकडं हे बघा ही रोवणं भेटली होती परत, ती थोडीशी दिल्या नाहीत बांधून. आणि इकडं हे बघा ही भाकरी दिल्या नाही. हे बघा काय ना काहीतरी चालूच असतं, काय ना काहीतरी देतच असते. आणि इकडं बघा ही भाकरी बांधून दिली ना, बोलली बाहेर काही खाऊ नका भाकरी खावा, भाकरी बांधून दिली. आणि इकडे या डब्यातून दिल्या आहेत अंडी हे बघा. आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना दाखवतो तुम्हाला काय देते ना तिथं तिला माहिती. हे बघा अननस, हा बघा अननस बांधून दिला नाही. आणि इकडं ह्याच्यामध्ये काय आहे हे बघा हे नारळ, नारळ बांधून दिले. असं आहे ना काय ना काहीतरी देतच असते. बॅगा आहेत ना, एक मुंबईतून येताना आपण काय ना काहीतरी छोटंसं घेऊन येतो बॅग आणि जाताना मग 1, 4, 2, 3 अशा बॅगा होत्या. एवढं सगळं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ना अजून खाली तांदूळ ठेवलेत, गावठी तांदूळ, ते पण आपल्याला घेऊन जायचं आहे. तर चला मंडळी आता थोड्या टायमात आपण निघूया. 12:30 वाजलेत, लवकर निघालो तर लवकर पोचू. तर चला खाली हायवेला जायचं आहे, हायवेला चालतच जाणार आहे, तिथे गाडी येईल आणि तिथून मग आपण पुढे मुंबईला निघायचं आहे. तर चला तर मंडळी चला फायनली आहे ना आता मी निघालो आहे घरातून. ह्या बघा एवढ्या बॅग आहेत. आणि तर चला आणि बघा आमच्या आहे बघा आहे. चल निघतो आता चला. तर आणि इकडे आहे ना पावसाने पण वातावरण केलं आहे, थोडं काळोख झालं आहे इकडे हे बघा. तर चला आता पटकन आपण खाली हायवेवर पोचूया आणि तिथून मग गाडी येणार आहे आपली, त्या गाडीतून आपण पुढे जाऊया. चल जातो बघितला हो. तर चला हे बघा आहे ना एवढ्या बॅगा दिल्या नाहीत, काय ना काहीतरी देतच असते हे बघा. चला तर चला पाऊस पण थोडा पावसाने काळोख केला आहे आणि आता आपण पटापट पोचूया. तर चला हे काय करतो. चला चला गेली कुठं सगळी हे बघा. हो आहे चल हे बघा आहे पण आता आले. हो चला हो हां हो येतो आहे खाली आहे. हां चल येच होती. चला हां चला हां चल हो चला हां चला हां हो चला तर चला मंडळी होय. तर चला मंडळी गावावरून निघताना आहे ना निघायची इच्छा नाही होत गावावरून. खरोखर गावी आल्यावर आहे ना 2-3 दिवस राहिलो ना की नको वाटतं निघायला. खरंच गावातून निघताना किती आपल्या गावची माणसं किती काळजी करतात बघा. खूप काळजी वाटते सगळ्यांना. कारण मुंबईला गेल्यावर आहे ना गाडीतून आपण ट्रेनमधून इकडे तिकडे फिरत असतो, मुंबईला पाणी बिणी भरत असतं. मग सगळेजण निघताना सारखे सांगत असतात सावकाश जा, ट्रेननी सावकाश चढ, पाणी बिणी भरलं तर जाऊ नकोस. खूप काळजी वाटते आपल्या गावच्या लोकांना आपली. तर चला आणि आईने पण एवढं सामान दिलं आहे. आई काय नाही काहीतरी एवढी देतच असते. शेवटी आई आहे, सगळ्यांची आई अशीच असते. माझंच नाही बाकीच्या लोकांचं पण तसंच असेल. तर प्रत्येकाची आई आपल्या मुलं मुंबईला राहतात ना तर त्यांना काही ना काहीतरी असे पिशव्या देतच असते. शेवटी आईसारखं कोण नसतं. तर चला मंडळी पटापट पोचूया हायवेला. हा बघा आणि या रस्त्यानं आहे ना आपण चालत जाऊया. कारण हायवे काही लांब नाही आहे, इथून हायवेला पोचायला 12 ते 15 मिनटं 10-12 मिनटं लागतात आम्हाला हे बघा चालत. चला आता आपण आहे ना मुंबई गोवा हायवेवर पोचलो आहे
तर हे बघा इथं आहे ना आपल्या मित्राची गाडी येणार आहे, तर इथून आपल्याला यायचं आहे. काका काय बरे आहात ना? होय. चला, झाले 2 दिवस झाले. हो तुम्ही बरे आहात ना? चला चला हां चला. बघा आपले काका भेटलेले, तर ते चाललेत घरी. आणि हा बघा इकडे आहे ना हा CNG पेट्रोल पंप आहे आणि बाजूलाच ते ड्रायव्हिंग हॉटेल आहे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. हा बघा. तर चला मंडळी, आता इथं आपल्या मित्राची गाडी येणार आहे आणि त्या गाडीतून आपण जायचं आहे मुंबईच्या दिशेने. तर चला. तर मंडळी चला, अजून काय आपला मित्र आला आहे ना इथं, तोपर्यंत आहे ना आपला इथं आहे ना बाजूला सुन्यादाचं दुकान आहे. हे बघा इथं, हे बघा सुन्यादाचं दुकान आहे, हॉटेल भाग्यश्री. हे बघा, हे बघा तर हा बघा सुन्यादा. काय सुन्यादा काय बरं आहेस ना? बरं बाबा. सुन्यादा आपला बघा. आणि इकडे भाऊ आहे. हा बघा सुन्यादाचं दुकान आहे. हे बघा इथं मुंबई गोवा हायवेलाच इथं श्रद्धा हॉटेल आहे ना, त्याच्या पुढेच आहे. चिपळूण साईडने येताना श्रद्धा हॉटेल क्रॉस केलं तर त्याच्या पुढे डाव्या हाताला इथं सुन्यादाचं हॉटेल आहे. सुन्यादा काय आपली गाडी आली आणि या गाडीतून आपल्याला आता मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा आहे. त्याच्या गाडीमध्ये आहे ना सगळं सामान ठेवूया आता. हे बघा. चला मंडळी, फायनली आपल्या ना प्रवासाला सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला चला. हे बघा पाऊस पण नाही आणि आता फटाफट आपल्याला आहे ना मुंबईला पोहोचायचं आहे. 5:30-6 तास तरी लागणार आहेत आपल्याला पोहोचायला पनवेलला. चला आता आहे ना आम्ही पोचलो आहे खांदेश्वरला. दुपारी 2 वाजता निघालेलो, आता बरोबर झालेत 6:30 वाजता आम्ही खांदेश्वर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. 2, 3, 4 4:30 तासात आम्ही खांदेश्वर स्टेशनला आले, एकदम फास्ट. तर चला आता इथून आहे ना सगळं सामान घेऊन आपल्याला जायचं आहे चेंबूर. तर चला मंडळी, हे बघा आता तिकीट काढून झाले आणि हे सगळं सामान आहे ना घेऊन जायचं आहे आपल्याला. चला चला चला. बघा खांदेश्वर रेल्वे स्टेशन. चला हे बघा आपली गाडी आली आणि या गाडीतून आपल्याला जायचं आहे चेंबूर किंवा गोवंडी. गोवंडीलाच उतरूया, तिथून जवळ पडेल. पुढील स्थानक मानसरोवर. कृपया चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका. तर मंडळी फायनली आपण आहे ना घरी येऊन पोचलो. दुपारी 2 वाजता निघालेलो, खांदेश्वरला 6:30 वाजता पोचलो आणि तिथून पुढे 1 तास 5.5 तासात आपण घरी पोचलो. घरी आलो, थोडा फ्रेश झालो आणि आता व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे. तर चला मंडळी, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.